नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळीव इतिहास. आजचा आपला विषय आहे भारताच्या व्हीआयपी संरक्षण व्यवस्थेतील ब्ल्यू बुक आणि येलो बुक ह्या काय कल्पना आहेत आपल्याला माहित आहे का? त्याच्यानुसार भारतामध्ये व्हीआयपीना जी संरक्षण व्यवस्था किंवा सुरक्षा दिली जाते याच्याविषयी स्वातंत्र्यापासून काही मार्गदर्शक तत्वे आहेत. तर ही मार्गदर्शक तत्वे कुठल्या प्रकारची आहेत, त्याला नेमकं नावं काय आहेत, त्याची संरक्षण व्यवस्थेची ग्रेड काय आहेत, याचा आपण थोडक्यात आढावा या ठिकाणी घेणार आहोत. आपल्यासोबत थोडा वेळ राहा. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास शेअर करा, लाईक करा. तर आपल्या इथं आपल्याला माहित आहे की ज्याला आपण व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थापन अशा प्रकारचे शब्द वापरतो. तर याच्याकरता जी काही मार्गदर्शक तत्वे बनवली आहेत, तर ती तत्वे म्हणजेच ही संरक्षण व्यवस्था गृह मंत्रालयाकडे येते. तर त्याच्यानुसार देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान तर यांना जी संरक्षण व्यवस्था किंवा सुरक्षा पुरवली जाते, तर ही सुरक्षा व्यवस्था कुठल्या प्रकारची आहे, ते काय करावं, कुणाशी संबंधित आहे, या सर्व गोष्टीचा आढावा घेणारी एक मार्गदर्शक पुस्तिका असते किंवा गाईडलाईन्स त्याच्यामध्ये असतात. तर त्या असणाऱ्या या गाईडलाईन्सला किंवा ते जे ड्राफ्टिंग आहे, तर त्याला ब्ल्यू बुक म्हटलं जातं, निळे पुस्तक. आणि दुसरं जे आहे, इतर व्हीआयपी जे असतील, मंत्री असतील व्हीआयपी, इतर मंत्री किंवा बाहेरचे व्हीआयपी असतील ज्यांना संरक्षण व्यवस्थेचा म्हणजे सुरक्षा द्यायची आहे, त्याच्यामध्ये कुणी असू शकतात. तर त्यांची सुरक्षा व्यवस्था जी असेल, तर त्याला जी मार्गदर्शक तत्वे आहेत, तर त्याला ती तत्वे येलो बुक्स या नावाने ओळखली जातात. म्हणजे अतिविशिष्ट हे दोन भाग याच्यामध्ये ब्ल्यू बुक आणि येलो बुक अशा प्रकारचे दोन या ठिकाणी भाग पाडण्यात आले आहेत. तर त्याच्यामध्ये जी त्याची जर आपण इंग्रजीमध्ये व्याख्या करायची झाली, रूल्स अँड इन्स्ट्रक्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ द प्राईम मिनिस्टर व्हेन इन टूर ऑर ट्रॅव्हल्स. म्हणजे 1972ला ज्यावेळेस इंदिरा गांधी कोर्टामध्ये प्रकरण आणीबाणीनंतर उद्भवलं होतं, त्यावेळेला ही व्याख्या त्या ठिकाणी करण्यात आली. त्यानुसार मी मगाशी सांगितल्यासारखं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान हे स्वतः आणि त्यांच्या असणाऱ्या कुटुंबियांना ही संरक्षण व्यवस्था जी पुरवायची आहे त्याच्याकरता ब्ल्यू बुक जे आहे त्याच्यामध्ये सर्व मार्गदर्शक तत्वे असतात. मग त्याच्यानुसार ही यंत्रणा जी असेल कशी राबवायची, कुणाशी हे करायचा, संपर्क करायचा, हे सर्व काही गुप्तपणे चाललेलं असतं. आणि त्याचं कुठल्याही प्रकारचं ते पब्लिक डोमेनमध्ये हे दोन पुस्तकं पब्लिक डोमेनमध्ये कधीही जात नाहीत. त्याचा सविस्तरपणे खुलासा केला जात नाही, कारण का सुरक्षा व्यवस्था यासाठी जपली जात असते. फक्त जे गृह मंत्रालय आणि गुप्तचर जी काही यंत्रणा असेल, तर या दोघांनाच याच्याविषयी माहिती असते. त्याच्यानुसार हे काही कामकाज असेल यांचं चालताना आपल्याला आढळून येतंय. आपण पाहिलं होतं की या संरक्षण व्यवस्थेचे किंवा त्यांच्याकरता जी सुरक्षा दिली जात होती, तर त्याच्यामध्ये सुद्धा वारंवार बदल झालेले आपल्याला दिसतात. सुरुवातीच्या कालखंडामध्ये जी महत्वाच्या अशा प्रकारची जी काही हे होती, यंत्रणा होती, तर त्याच्यामध्ये वारंवार बदल झाले आणि बदल होऊन आज आपण पाहतो की सर्वात टॉपची यंत्रणा ज्याला आपण म्हणता येईल, तर ती आहे एसपीजी. जे ब्ल्यू बुकमध्ये त्याचं वर्णन सुद्धा केलेलं आहे. एसपीजीचा अर्थ काय होतो? विशेष संरक्षण गट. तर ही जी काय असेल, तर ही यंत्रणा आपण जर पाहिली असेल, विशेष संरक्षक गट म्हणजे भारतानं ज्यावेळेस इंदिरा गांधी असेल, राजीव गांधी असेल यांची हत्या झाल्यानंतर संरक्षण व्यवस्थेमध्ये खूप अशा प्रकारचे बदल केले आणि एसपीजी नावाची एक नवीन संघटना किंवा नवीन त्या ठिकाणी जो गट असेल सुरक्षा बल ते तयार केलं. याच्याकरता त्या कालखंडामध्ये 1000 जवानांना निवडलं गेलं. स्पेशल अशा प्रकारची त्यांची निवड झाली. त्यांना फ्रान्स, रशिया आणि युरोपच्या अतिशय खडतर ट्रेनिंगवर पाठवलं आणि त्याची जवान आज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अशा प्रकारचे जवान जाऊन आता ट्रेनिंग घेऊन मग कुणाच्या ताफ्यात आहेत, ते राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानाच्या ताफ्यामध्ये ते नोकरी करताना आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. एसपीजीच्या अगोदर जी काही होतं किंवा जी संरक्षण व्यवस्था होती, तर ती SSF स्पेशल फ्रंटियर जो फोर्स होता, तर त्यांच्याकडे यंत्रणा होती. आता एसपीजी कडे आली आहे. म्हणजे भारतातलं सर्वात टॉपच्या अशा प्रकारची यंत्रणा किंवा जी काही सुरक्षा गार्ड त्याला एसपीजी आपण म्हणतो. तर जे काही असेल विशेष संरक्षण गट ज्याला आपण किंवा स्पेशल प्रोटेक्शन फोर्स ग्रुप सुद्धा म्हणता येईल आपल्याला. तर यामध्ये आपण पाहिलं की मग हे जी काही एसपीजी कमांडो असतील, ते एसपीजी कमांडो हे फक्त राष्ट्रपती, पंतप्रधान आणि
जे उपराष्ट्रपती असतील यांच्याकरता आहेत. अलीकडे संरक्षण मंत्री, गृह मंत्रालयाला सुद्धा काही प्रमाणात याचा वापर करताना दिसून येतो. तर याचे जी काही सुरक्षा व्यवस्था असेल याचे 4 टप्पे त्या ठिकाणी आपल्याला पाडलेले दिसून येतात. 4 ते 5 टप्पे आहेत. आणि दुसरा जो टप्पा येतो आपल्याला तर तो आहे एनएसजी कमांडोचा. एनएसजी कमांडो असतात तर एनएसजी कमांडोमध्ये सुद्धा नॅशनल सिक्युरिटी गार्ड आहे, त्यांचं सुद्धा आपल्याला माहिती आहे, त्याला ब्लॅक कॅट म्हटलं जातं. आपण नेहमी बघतो मोठमोठे जे काही व्हीआयपी असतात त्यांच्या बाजूला ते जे काही काळा ब्लॅक कॅट म्हणून किंवा काळं हे घेऊन उभा असतात, मात्र एसपीजी त्याच्यापेक्षा भयानक असतात हे आपल्याला माहितच नाही. आपण पंतप्रधान, राष्ट्रपती जात असताना गॉगल घातलेले जे काही कमांडो दिसतील ते ब्लॅक कॅटपेक्षा सुद्धा खतरनाक अशा प्रकारची किंवा खडतर अशा प्रकारची ट्रेनिंग करून आलेली असतात. तर त्याच्यानुसार 1986 पासून 1,500 जवानांनी त्याची ट्रेनिंग घेतली आणि पुन्हा आता ते वाढत आहेत. त्यानंतर असणारं एनएसजी कमांडो हे एक दुसरं टप्पा आहे. त्यानंतरचा तिसरा टप्पा आहे झेड+ संरक्षण व्यवस्था किंवा सुरक्षा गार्ड. त्याच्यामध्ये 36 एनएसजी जे काही कमांडोज त्याच्यामध्ये असतात. त्यानंतर झेड जी काही सुरक्षा व्यवस्था आहे त्याच्यामध्ये जवळपास 80 एनएसजी जे काही जवान असतात. पुन्हा वाय आहे आणि एक्स आहे. म्हणजे असे ह्याचे टप्पे त्या ठिकाणी पाडण्यात आले आहेत. तर हे टप्पे पाडत असताना मगाशी सांगितल्यासारखं की याच्यावर म्हणजे जर आपण पाहिलं तर याच्यावर खूप अशा प्रकारचा खर्चही होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे. तर तो खर्च पाहत असताना आपण जर पाहिलं एसपीजी कमांडो, पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, म्हणजे जवळपास त्याचं 400 ते 500 कोटीचं बजेट दरवर्षीचं आहे केवळ सुरक्षा व्यवस्थेचं. त्यानंतर आपण बघितलं असेल झेड+ जी काही सुरक्षा व्यवस्था असते त्याच्यामध्ये 33 कमांडोज किंवा एनएसजीचे कमांडोज त्या असतात. त्याचं बजेट जर आपण पाहिलं किंवा त्याची जर यंत्रणा आपण जर पाहिली असेल तर त्याच्यामध्ये 5 बुलेट प्रूफ गाड्या त्या ठिकाणी असतात. त्यानंतर जे झेड असेल त्याच्यामध्ये 16 एनएसजी कमांडो असतात. वाय असेल तर 15 कमांडो किंवा एक्स असेल तर 13 कमांडो. ही जे काही गट असतात ती गट याच्यामध्ये सामील असतात आणि ते संरक्षण व्यवस्था त्या ठिकाणी करताना आपल्याला येतात. तर अशा रीतीनं ही जी काही सर्व यंत्रणा आहे ही सर्व यंत्रणा ज्याच्यामध्ये किंवा ज्याच्या सहाय्याने चालते, मार्गदर्शक तत्वाने चालते, तर ती तत्व ज्याच्यामध्ये ड्राफ्टिंग केलेलं असतं, मार्गदर्शक पुस्तिका आपण म्हणता येईल, त्याच्यामध्ये सर्व काही लिखाण असतं, मागचं पुढचं लिखाण. तर ती जी काही तत्व किंवा जी लिखाण असेल तर ते जी व्हीआयपी, अति व्हीआयपी ज्याला आपण म्हणता येईल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, हे ब्ल्यू बुकमध्ये असतं, निळ्या पुस्तकात असतं. आणि त्याच्यानंतर जी काही सर्व असेल मग त्याच्यामध्ये मंत्री आले असतील, सर्व राज्यपाल आले असतील किंवा त्यानंतर असणारे सिने अभिनेते, क्रिकेटर ज्यांनाही संरक्षण व्यवस्था पुरली, सुरक्षा व्यवस्था पुरली, तर त्या सर्वांचं मार्गदर्शक तत्व जी काही माहिती असेल तर ती येलो बुकमध्ये असते. आणि ही सर्व काही हे ब्ल्यू बुक असेल आणि येलो बुक हे सर्व काही अतिशय खाजगी असतं. ते कुठेही बाहेर पब्लिकमध्ये किंवा कुठेही त्याचं म्हणजे आपल्याला पाहता येत नाही. मात्र ह्या 2 गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहे की भारताच्या सुरक्षा व्यवस्था ही 2 पुस्तकामध्ये बंदिस्त आहे. ती आहे ब्ल्यू बुक आणि येलो बुकमध्ये. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा. लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा जे राहिले असतील त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.